कोल्हापूर उत्तर विधानसभेत राजेश क्षीरसागर यांच्या विजयाच्या रूपाने शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकत नाही तोपर्यंत फेटा न बांधण्याचा निर्धार. कोल्हापूर उत्तर विधानसभेत राजेश क्षीरसागर यांच्या विजयाच्या रूपाने शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकत नाही तोपर्यंत फेटा न बांधण्याचा निर्धार. कोल्हापूर उत्तर विधानसभेत राजेश क्षीरसागर यांच्या विजयाच्या रूपाने शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकत नाही तोपर्यंत फेटा न बांधण्याचा निर्धार युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी 2019च्या निवडणुकीनंतर केला होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल 29,000हून अधिक मतांनी विजय संपादित केला. आज नूतन आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतली. या शपथविधीनंतर शिवसैनिकांनी ऋतुराज क्षीरसागर यांना विजयाचा फेटा नेसवला आणि अखेर ऋतुराज क्षीरसागर यांनी फेटा न बांधण्याचा आपला 5 वर्षाचा पण सोडला. यावेळी बोलताना युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी 2019चा पराभव अत्यंत जिव्हारी लागणारा होता, परंतु जनसेवेचे बाळकडू मिळाले असल्याने पराजयाने खचून न जाता येणाऱ्या काळास खंबीरपणे सामोरे जाण्याचा निश्चय आम्ही कुटुंबाने केला होता. त्याशिवाय ध्येय निश्चितीला बळ मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेचे आमदार म्हणून राजेश क्षीरसागर विधिमंडळात शपथ घेतील तेव्हाच डोक्याला फेटा बांधण्याचा निर्धार केला होता. समस्त कोल्हापूरवासियांनी या निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांना दिलेले प्रेमरूपी आशीर्वाद विजयी मताधिक्यातून दिसून आले आहेत. या विजयात दिवसरात्र कष्ट केलेल्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी मित्रपक्ष, महायुती पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रमंडळी, लाडक्या बहिणी, तालीम संस्था, मंडळे, समाज आदी सर्व घटकांचे आभार यावेळी ऋतुराज क्षीरसागर यांनी मानले आहेत. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.